आमची जुनी मैत्रीण आहे केडगावमधली. आम्ही हे तिची बकरी ती दिसतात का, बकरी दिसतात का सगळ्यांना तिची, हे तिची चाललेली बकरी आहे ती. आणि अनु माझी खूप आम्हाला हेल्प करते, माझ्यासोबत असते सारखी, नेहमी आपलं चांगली मदत करत असते. बरं वाटतं सासरवाशी नाही. आणि आता चालले तिची बकरं, ते चाललेत बरं का सगळ्यांना. आता मी ब्लॉग पुढचा कंटिन्यू एकटी करते की अगं जाते ना, बकरी चालली. आता तुम्ही घरी चालले का? हा, बरं ठीक आहे. परत का येशील मग आता? आता उद्या आहे. उद्या येणार आहे का इकडं? हा, ते जाय घराचं काम चालू झालं विचार ना. बरं 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 ठीक आहे. अनु अनु थँक्यू थँक्यू. हे राहिले मॅडम एकटीच काय गं, मॅडम बोलती मला. हा तर नको, तू मॅडम नाही का अनु? नाही. का ग? पाण्याचा आवाज येतोय का तिकडं कुठं, है ना? हा. बरं 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 ठीक आहे. अनु तर गेली कारण सासर बाय 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 बाय. अनु तर गेली. सासरवशी नाही, कामधंदा असतो सासरवशनींच्या मागं, आणि ते बकरी आहेत ना त्याच्या मागं खूप. त्यामुळं पुढं पुढं दुसरीकडं कुठं चारायला वगैरे जायचं असेल त्यामुळे गेले ते निघून. सगळ्यात महत्त्वाचं असं की आज ती आली, पण तिने सगळ्यात महत्त्वाचं माझं चांगलं काम केलं. ते काम म्हणजे ही ताईची जागा आहे आणि हे जागेची साफसफाई करायची, ते थोडंसं बांधकाम करायचं होतं. मग ह्या अशा पद्धतीने इथं असं गावताचं गतपान इतकं डेंजर होतं, ते सगळं तिने मला साफ करू लागली. बरं वाटलं. कोण कुणाचं काम करत असतं, पण तिने मला एवढी मदत केली, छान वाटलं. म्हणजे मला पण सवय तशीच आहे, कुणाची बी काय असेल अडचणी काय प्रॉब्लेम तर मी करतच असते. तसं परमेश्वर माझ्यासाठी उभं राहिल्यासारखा. आणि मी तिकडून इकडं आले, आता घरी येते. घरी आता हे आंबा बघितलं की लक्षातच आलं असेल आपल्या ताईच्या घरी आले आहे का. तर घरी येते, थोडंसं पाणी बिणी पिते. तिथं पण उन्हात मी अनु शेजारी उभे राहून दमले होते. इथं काय चाललंय तर आयब्रोजचा प्रोग्राम चाललेला आहे. आयब्रोज करायच्या चाललेल्या आहे, ते दमवून गेले. आंब्याचं झाड किती भारी दिसते, गार आपल्या दारात आलं. आणि खरंच निसर्गाची एक किमी आहे. झाडं जगवा म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. झाडाच्या खाली आलं की शांत आणि गार वाटतं एकदम मस्त. झाडं जागवा म्हणजे ते तुम्हाला जागवतील. अगदी बरोबर आहे का नाही? आज 8 दिवस झाले येऊन थांबली या कामासाठी. कामाचं काय अजून म्हणा असं तपास नाही लागलेला व्यवस्थित, कारण एकदा स्टार्टअप झालं की थांबणार नाही आहे. पण आपल्याला पूर्ण तर करायचं आहे, कारण आईचे हाल, राहणीमान, परत ते समोर आईच्या घरापुढे छोटीशी गल्लीसारखी रूम असल्यामुळं काय होतं, काय झाडायचं बिडायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम होतं. परत एकमेकांचा समोरच्यांना पण प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा कसं तिकडं जरा मोकळं डाकळं आहे, चांगलं आहे. हां, मग त्यामुळे असं कसं आपल्या जागेत गेल्यावर तिथं कसं वेगळंच पडतं आहे का नाही. म्हणून मग आता हा डिसिजन घेतला की आपलं घर ते आपलं घर असतं. मग एवढी जागा असून बी त्याचा काय उपयोग आहे. त्याचा वापर करायचा तिसऱ्याने, आपण राहायचं भाड्याने, त्यात एवढे पैसे घालून रोजचा कुटाणा काहीतरी वेगळा आहेच. ते सांगण्यामागचं कारण असं की माझ्याकडं कंटेंट पण काय नाही बोलायला आज, म्हणजे दिवसभर कामं चालेल थोडं थोडं थोडं. म्हणून मग आता काय ना काय म्हणून सांगावं म्हणून मी हे सांगत बसले. आईची स्टोरी. आता आई आणि सतारीची नवमावशी आमची आलेली आहे. दोघीजणी गेले ते तिकडं बाहेर फिरायला कुठं, आणि हां कुठे गेले ते? चर्चला गेले ताई म्हणते. मग त्या दोघी गेल्या चर्चला. आता त्यांना यायला वेळ लागेल. त्या दोघी येऊस तर बघते तर छान केले. आई पण खुश होईल. जागेच्या तिथलं सगळी स्वच्छता वगैरे छान केलेली आहे. ऑफिसला. तर मग आता दीदीला काहीतरी बोलायचं आपल्या ब्लॉगमध्ये, तर काय बघूया आपण. हां, सगळ्यात खरं सांगायचं म्हणजे खरंच असं, म्हणजे कधी कधी असं जाणवतं ना, कुणीच कुणाचं नसतं, कुणीच कुणाचं नसतं. स्वतःचा जीव फक्त काय माहीत, कधी कधी असंच वाटतं. आणि कधी कधी असं वाटतं नाही, आपण सगळ्यांचे कार्यक्रम अटेंड केले पाहिजे, सगळ्यांच्या बरोबर गेलं पाहिजे, सगळ्यांच्या सोबत राहिले. सगळेजण एकमेकांच्या साठी असतात. आणि कधी कधी असं तर कोणी कोणच नसतं. आपलं जीवन सदाशिव असं होतं. त्याचं मागचं कारण असं की आईकडं आले की आईने लहानपणापासून कसं कसं शाळा शिकवलेल्या आहेत, मोठं केलेल्या आहेत. पण आत्ता आम्हाला वाटतं की तिनं आमच्यासोबत राहावं, नाहीतर कांचनताईसोबत राहावं. आई ते 4 घास भेटतात मस्त रुबाबात खाव्यात, असं दरारा करावा. पण आईचं नाहीच तसं. आई काय करते, नको माझा त्रास कोणाला नको, माझी मी एकटी आणि माझी मी करून खाणार. मग त्या करून खाण्यानं काय होतं,
आम्हाला पण कुठंतरी बॅड फील होतं, त्रास होतो की आई स्वतः करते, देते काय नाही ताई म्हणायला, सगळं ताईच करते, पण बघायला पण नाही चांगलं वाटत ना, असं वाटतं. त्यामुळं मग तिला तिचं म्हणणं कसं असतं, माझी मी एकटी, एकटा जीवन सदाशिव. म्हणून मग कशी म्हणले की एकटा जीव आणि सदाशिव. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, त्या दिवशी मी दमावर व्हिडिओ टाकला होता, दम्याच्यासाठी एक सोपा उपाय पण सांगितलेला. आता मी माझ्या रेंजमध्ये आले, मग असे जरा मला कसं तरीच वाटत होतं म्हणून मग तसं. पण आता मी सांगते, दम्यासाठी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता, तर त्या दम्यासाठीचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी, जरी दमा नसणाऱ्यांनी सुद्धा काय करायचं, गरम पाण्यात मध टाकायचं आणि चमच्यानं चांगलं हलवायचं आणि ते चांगलं द्रव तयार करायचं आणि ते प्यायचं. प्रत्येक शरीरातल्या गोष्टीसाठी मध खूप महत्त्वाचं असतं. ते मध त्याच्यात टाकून छानपैकी लिक्विड तयार करायचं आणि ते प्यायचं. शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं ते. सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय वाटलं तर मला सांगा. आता झालं अजून 2 दिवस की नाही, मला वाटतं उद्या सकाळी आम्ही सोबतच निघणार आहे मावशीने मी. मग आम्ही गेलो की परत मग कधी उद्या आपल्या घरी जाईन मी. आई तर अजून आली नाही, आई मावशी गेलेले ते. आता ते आईच्या घरकामाचं काय होते काय नाही काय माहीत नाही, सगळं एकदम कधी होते असं झालेलं आहे. घराशिवाय काय नाही. आईने लहानपणापासून घर 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 केलेलं. आईने लहानपणापासून म्हणजे ना स्वतःचं घर बघितलंच नाही आहे. म्हणून मग मला असं वाटतं आता करावं, व्हावं तिचं स्वतःचं छानपैकी असं. पण ते काही ऐकायला तयार नाही, म्हणून मग मी मावशीला बोलून घेतले आणि म्हटलं तुझं ऐकल तू सांग. पण आता हे केलं डेअरिंग खरं, पण आता कसं काय होतंय काय माहिती. देवबापाला डोळा, परमेश्वर कृपेने हे सगळं व्यवस्थित व्हावं, दुसरी काही इच्छा नाही आहे. आणि इथलं झालं की आपलं किसनाचं पण बांधकाम लवकरात लवकर चालू व्हावं. घर आहे तर सगळं व्यवस्थित आहे. मानव जन्मासाठी सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्न वस्त्र निवारा, काय म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे. सुख पण महत्त्वाचं आहे, अन्न वस्त्र निवारा महत्त्वाचं आहे आणि आरोग्य महत्त्वाचं आहे. समजा अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी भेटल्या, आरोग्यच नसलं तर काय करायचं. म्हणजे आरोग्य पण महत्त्वाचंच आहे. त्यामुळं सगळ्यांनी रोज उठताना झोपताना रोज आपली विश्व प्रार्थना करायचं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, शक्ती दे, सर्वांना सुखात ठेव, सर्वांचे रक्षण कर. हे म्हटलं का नाही, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे ह्याच्यावर की खरंच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ह्याच्यामध्ये सगळं येतं. ही जी एक विश्व प्रार्थना आहे ना, ह्याच्यात सगळं. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या मनाचं ह्याच्यात काय ॲड करायचं, तर मग मी माझ्या मनाचं 1-2 गोष्टी केल्यात ॲड. आता ते सांगतो तुम्हाला. आता हे मी हे म्हटले हे विश्व प्रार्थना आहे, त्यात ही आता जे बोलली 2 वाक्य, पण त्यात मी माझ्या मनाच्या 2 परत ॲड केलेले. सर्वांना अन्न वस्त्र निवारा दे आणि सर्वांना आपल्या आपल्या आवडीची नोकरी दे. खरं आहे का नाही? कारण की सर्वांना अन्न वस्त्र निवारा तर दिला, पण नोकरीच नसते. बरेचसे लोक डिप्रेशनमध्ये जातात डायरेक्टली, नोकरी नाही म्हणून. काय नोकरी नाही म्हणून तरी पण खाऊन पिऊन घरी गपगपीत असतात. क्वचित एखाद्या असतात की म्हणजे डिप्रेशनमध्ये जाते ते. तर मग तसं नको व्हायला ना. मग सगळ्यांनी नोकरी भेटावी. मग प्रत्येक काही किती स्टुडंट असे असतात खूप स्ट्रगल करतात, खरोखर अभ्यास वगैरे एकदम सिरियसली करतात. आणि जर त्यांना जर मनापासून जर नाही भेटलं तर त्याला काय अर्थ येतं नोकरी, काहीच अर्थ नाही. त्यामुळं सर्वांना त्यांच्या मनासारखी नोकरी दे आणि सर्वांना अन्न वस्त्र निवारा दे. ह्या विश्व प्रार्थनेमध्ये मी माझे हे सेपरेट 2 वाक्य तयार केलेले. ते सकाळी झोपताना संध्याकाळी दिवसभर म्हणले तर गुडच आहे, बेटरच आहे. सगळ्यांनी छान म्हणायचं आणि ह्याचा अनुभव पण घ्यायचा आणि मला कमेंटमध्ये पण सांगायचं. खूप छान अनुभव येतं. कारण ही विश्व प्रार्थना आहे ती स्वतःसाठी नाही, हे आपण विश्वासाठी प्रार्थना करतो. विश्वासासाठी नाही, विश्वासाठी. कारण की विश्व, पृथ्वीतल, ह्या पृथ्वीतलावर प्रत्येक प्राण्यासाठी, प्रत्येक सजीवासाठी ही प्रार्थना आहे आणि त्यांच्यासाठी आपण करतो. स्वतःसाठी जेव्हा दुसऱ्यासाठी करू तेव्हा स्वतःसाठी ॲटोमॅटिकली होऊन जातं. आणि ते हे गुरुत्वाकर्षण म्हणतो का नाही आपण, गुरुत्वाकर्षण फेकलं की माघार येते, तसं हे गुरुत्वाकर्षण कसं आहे, जसं जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खूप प्रार्थना करू ॲटोमॅटिकली इनडायरेक्टली आपल्यासाठी कोण ना कोण करतच असतं 100%. काय ग तुम्ही बडबड करताय?
बेण्यावरती केस कापते ती भाजी. आता बाया आता काय करणार. मी ब्लॉग करते, माझं माझं चाललंय आणि ह्यांचं पण मध्ये 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 एकतर आज त्या उन्हात थोडंसं जाऊन आल्यामुळे मला पण कसं तरी वाटते. पण आता काय झालं, ब्लॉगचा हे नाही झाला पाहिजे, कंटिन्युअसली झाले पाहिजेत. मी तुम्हाला प्रॉमिस केले माझी मी डेली ब्लॉग्स रोज टाकणार आहे, त्यामुळं मग काढते आपलं. पण उद्यासाठी एक छान कंटेंट शोधून ठेवते आणि छान बोलते, छान करते. बरं, आता मागचा ब्लॉग इथंच ब्लॉग थांबवते. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप सारे थँक्यू. खूप सारा सपोर्ट करा आणि सगळ्यांनी एकमेकाला खूप सपोर्ट करा. थँक्यू, खूप खूप थँक्यू.